प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत। प्रिय क्रांती मित्र हो, आपल्या सर्वांना क्रांतिकारी जय भीम। मित्रांनो, सध्या नरेंद्र मोदी यांचा जो कार्यकाळ सुरू आहे प्रधानमंत्री पदाचा, तो कार्यकाळ अंतिम मानला जात आहे। यानंतर नरेंद्र मोदी यांची सत्ता पुन्हा भारतामध्ये प्रस्थापित होईल याची कुठेही शक्यता दिसत नाही। कारण भारतामधलं सगळं जनमत हे सरकारच्या विरोधात गेलेलं आहे, नरेंद्र मोदींच्या विरोधात गेलेलं आहे। कधी नव्हे तो नरेंद्र मोदी यांच्या विरोधातला आक्रोश जागोजागी दिसून येत आहे। नरेंद्र मोदी या भारतातलं सगळ्यात अप्रिय असं पात्र ठरलेलं आहे। नरेंद्र मोदी यांचे अप्रिय होण्याच्या मागचे अनेक कारण आहेत। नरेंद्र मोदी यांनी ज्या पद्धतीनं हुकुमशाही पद्धतीनं सत्ता राबवली, हम करे सो कायदा अशा पद्धतीनं त्यांनी जी सत्ता राबवली आणि काही विशिष्ट लोकांकरता ती सत्ता राबवली, याचा राग जनतेच्या मनात आहे। काँग्रेस सरकार नालायक होतं, जनविरोधी होतं, म्हणून काँग्रेसला पाय उतार करून भारतीय जनतेनं नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाला संधी दिली। परंतु त्याही पेक्षा काँग्रेसपेक्षाही नालायक असं हे सरकार ठरलेलं आहे। नरेंद्र मोदी यांचा कार्यकाळ अत्यंत अप्रिय असा आहे आणि सध्याचा काँग्रेस जनता पक्षाच्या आंदोलनाच्या नंतर, विद्यार्थी आंदोलनाच्या नंतर भारतामधलं पहिलं झेन जी आंदोलन हे काँग्रेस जनता पक्षाने केलं आणि ते पहिलं आंदोलन, युवकांचं पहिलं, भारतातलं पहिलं आंदोलन हे मोदी सरकारच्या विरोधात होतं, म्हणजे नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारच्या विरोधात होतं। मित्रांनो, हा फक्त नरेंद्र मोदींच्या सत्तेचा अंतिम कार्यकाळ नाहीये, तर त्याच्यासोबत भारतीय जनता पक्षाच्या पतनाची देखील आता सुरुवात झालेली आहे। भारतीय जनता पक्ष सध्या फार मोठ्या राजकीय संकटात आहे, चारही बाजूने त्याला वेढल्या गेलेला आहे। आपल्या स्वतःच्या जाळ्यात भारतीय जनता पक्ष अडकलेली आहे। त्याने आतापर्यंत विरोधकांना नामशेष करण्याच्या ज्या ज्या काही उपाययोजना केल्या होत्या, किंवा विरोधक आपल्या समोर विरोधकच राहिला नाही पाहिजे, त्यासाठी त्यांनी जे काही करून ठेवलं होतं त्याची कडू फळं आता त्यांनाच भोगावं लागत आहे, त्यांच्यासाठी उद्भवत आहे। आणि नरेंद्र मोदींच्या सत्तेचा शेवट झाल्याच्या नंतर भारतीय जनता पक्षाचं फार मोठ्या प्रमाणात जे पतन होणार आहे, त्यानंतर भारतीय जनता पक्षाला सावरणारा एकमुखी नेता सध्या तरी भारतीय जनता पक्षामध्ये कोणीच नाही। जे सध्या भारतीय जनता पक्षामध्ये नेते मंडळी आपल्याला दिसतात, त्यांच्यामध्ये नेते मंडळी भरपूर आहे, आयात केलेली, परंतु ही नेते मंडळी कम गुलाम कॅटेगरीतले लोक आहेत। हे सगळे गुलाम आहेत सत्तेचे, आणि त्यामुळे उद्या भारतीय जनता पक्षाची सत्ता गेली की हे सगळे गुलाम दुसरीकडे जाणार, ज्याची कोणाची सत्ता येणार तिकडे ते उड्या मारणार। तेव्हा भारतीय जनता पक्ष ही संपूर्ण खाली होणार, हे सांगायला कोणा भविष्यवेत्याची चिडमुड्या ज्योतिषाची आपल्याला गरज नाही। उद्या जर काँग्रेसची सत्ता आली किंवा आणखी कोणाची सत्ता आली तर हे जे भारतीय जनता पक्षातले जे आता म्हणणारे नेते आहेत ते सगळे तिकडे उड्या मारतात। कारण यातला भारतीय जनता पक्षाचा कोणी मूळ कार्यकर्ता भारतीय जनता पक्षामध्ये नाहीये, नेता कोणी नाहीये, आणि जे कोणी आहेत मूळ नेते ते सुद्धा वेळ पाहून आपली संधी साधून घेणार। मित्रांनो, भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांमधले एक प्रमुख नाव आहे अजय सिंग बिष्ट। होय, अजय सिंग बिष्ट, त्यांना योगी आदित्यनाथ म्हणून भाजपामध्ये ओळखलं जातं आणि ते सध्या उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत। त्यांच्या सुद्धा पायाखालची वाळू सरकायला लागलेली आहे। जे या अजय सिंग बिष्ट उर्फ योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशमध्ये जे काही करून ठेवलंय, एका विशिष्ट जाती धर्माला प्राधान्य देत बाकीच्या इतर समूहांवर जो अन्याय त्यांनी केलेला आहे त्यांच्या सरकारमध्ये, तो बदला घेण्याची वेळ आली आहे। कमालीचे लोक त्यांच्या विरोधात गेलेले आहेत आणि म्हणून आपली सत्ता जाणार। कारण आता 2027 मध्ये उत्तर प्रदेशमध्ये सार्वत्रिक विधानसभेच्या निवडणुका आहेत आणि या निवडणुकांमध्ये ह्या अजय सिंग बिष्ट उर्फ आदित्यनाथ यांची सत्ता जाणार असे काही त्यांना सूत्रांकडून माहिती मिळाली असेल, जे जनतेमध्ये चर्चा तर आहेच आहे, आणि म्हणून त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे। आपली सत्ता जाणार हे पाहता क्षणी
ते प्रचंड घाबरलेले आहेत. ते इतके घाबरलेले आहेत की त्यांना आता नामांतर करण्याची वेळ आलेली आहे. आंबेडकरी समाजाला जवळ करण्यासाठी आता त्यांनी उपाययोजना सुरू केली आहे. त्याचा एक भाग म्हणून त्यांनी भदोही जिल्ह्याचे नाव संत रविदास नगर असं पुन्हा स्थापित केलेलं आहे. ते काही त्यांनी नव्यानं नाव दिलेलं नाहीये. 32 वर्षाआधी बहन मायावती यांनी या भदोही जिल्ह्याचे नाव बदलून त्याला संत रविदास नगर केलं होतं. त्यानंतर समाजवादी पक्षाचं सरकार आलं आणि या सरकारनं ज्या भदोही जिल्ह्याला मायावती यांनी संत रविदास नगर नाव दिलं होतं, ते संत रविदास नगर नाव बदलून त्यांनी त्या ठिकाणी पुन्हा भदोही नाव प्रस्थापित केलं. त्यानंतर 10 वर्षापूर्वी म्हणजे 2017 मध्ये आदित्यनाथ यांचे सरकार आले. आतापर्यंत ह्या माणसाला संत रविदास नगर नाव बदलून भदोही करण्यात आलेले दिसलं नव्हतं का? सगळं माहित होतं. परंतु जोपर्यंत ईव्हीएम आहे तोपर्यंत आपण जिंदाबाद आहोत, आपलं सरकार जिंदाबाद आहे या गुर्मीमध्ये हे लोक राहिले. परंतु अभिजित दिपके यांनी त्यांना जमिनीवरती आणले आणि त्याच्यानंतर ज्या वेळेला यांच्या पायाखालची वाळू सरकार लागली त्यावेळेला त्यांना दिसलं संत रविदास नगरचं नाव बदलून भदोही करण्यात आलं होतं आणि त्या भदोहीचं नाव त्यांनी बदलून आता पुन्हा संत रविदास नगर केलं. त्याच्यामध्ये आदित्यनाथचं काही योगदान नाहीये. ते बहन मायावतीने अगोदरच करून ठेवलेलं आहे. सांगण्याचा मुद्दा असा आहे की उत्तर प्रदेशमध्ये देखील योगी जाण्याच्या मार्गावर आहे. त्यांची सत्ता त्या ठिकाणी टिकणार नाही. याला एक कारण असं आहे की त्या उत्तर प्रदेशमधला आंबेडकरी समाज हा एकवटलेला आहे आणि तो ह्या वेळेला भारतीय जनता पक्षाच्या आदित्यनाथ यांना सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही. चंद्रशेखर असो की बहन मायावती असो यांच्या नेतृत्वाखाली हा समूह एकवटलेला आहे. तिसरी महत्वाची गोष्ट की ह्या उत्तर प्रदेशच्या राजकारणामध्ये प्रकाशजी आंबेडकरांची दमदार एंट्री होणार आहे. प्रकाशजी आंबेडकरांची एंट्री झाल्याच्या नंतर उत्तर प्रदेश मधलं राजकारण हे समूळ बदलून जाणार आहे. एक निश्चित अशी दिशा उत्तर प्रदेशच्या राजकारणाला मिळणार तर आहेच आहे, परंतु तिथल्या आंबेडकरी जनतेला सुद्धा निश्चित असा निर्देश प्रकाशजी आंबेडकरांच्या एंट्रीमुळे मिळणार आहे. आपण जायचं कुठं हे प्रकाशजी आंबेडकरांच्या एंट्री नंतर उत्तर प्रदेश मधली जनता ठरवणार. अर्थात प्रकाशजी आंबेडकरांनी अनेक मला जे काही कार्यकर्त्यांचे फोन आले, आपला पहिला व्हिडिओ आल्याच्या नंतर उत्तर प्रदेश मधल्या आमच्या काही कार्यकर्त्यांचे फोन आले, तर त्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे कि बाबा साहब के पोते आदरणीय प्रकाश जी अम्बेडकर जी ने उत्तर प्रदेश में आकर बहन मायावती और भाई चंद्रशेखर जी को एक साथ लाने का प्रयास करना चाहिए. अगर प्रकाश जी अम्बेडकर बहन मायावती और भाई चंद्रशेखर जी को एक साथ लाने का प्रयास करते हैं तो उनके प्रयास को सफल करने की जिम्मेदारी हमारी. और प्रकाश जी अम्बेडकर अगर बहन मायावती को बोलते हैं, चंद्रशेखर भाई को बोलते हैं एक होने के लिए, तो हमें लगता है कि प्रकाश जी अम्बेडकर की बात को ये दोनों उनका सम्मान रखेंगे. राजनीति है, राजनीति में कुछ आगे पीछे हो सकता है, लेकिन अगर हमें हमारी सत्ता लानी है, बाबा साहब के विचारों की सत्ता अगर हमें उत्तर प्रदेश में स्थापित करनी है, पुनः स्थापित करनी है, तो बहन मायावती और भाई चंद्रशेखर को एक लाने का काम और जिम्मेदारी प्रकाश जी अम्बेडकर ने उठानी चाहिए. प्रकाश जी अम्बेडकर पे हमारा सबका भरोसा है, विश्वास है कि बाबा साहब के पोते समाज को इंसाफ दिलाएंगे, न्याय दिलाएंगे. और जो दोनों नेता आज एक दूसरे का चेहरा देखना पसंद नहीं करते हैं, उन्हें एक ही मंच पर लाने का काम प्रकाश जी अम्बेडकर कर सकते हैं. अगर प्रकाश जी अम्बेडकर ने काम कर दिया तो उत्तर प्रदेश में बाबा साहब के विचारों की ही सत्ता आएगी, बाबा साहब का ही बच्चा वहां पे मुख्यमंत्री बनेगा, असा विश्वास उत्तर प्रदेश मधल्या त्या कार्यकर्त्यांनी आमच्याशी फोनवरती बोलताना व्यक्त केला. मित्रांनो, बघूया प्रकाश जी आंबेडकर, बहन मायावती आणि चंद्रशेखर या दोघांना एकत्रित आणण्यासाठी प्रयत्न करतात की नाही. प्रकाश जी आंबेडकरांनी जर प्रयत्न केला तर निश्चितपणे त्यांच्या शब्दाला मान देऊन बहन मायावती आणि भाई चंद्रशेखर यांना एकत्रित आल्याशिवाय पर्याय राहणार नाही. समजा प्रकाश जी आंबेडकरांनी प्रयत्न केल्याच्या नंतरही
हे दोघं जर एकत्रित येत नसतील तर त्यांच्याबद्दल उत्तर प्रदेशमधल्या जनतेला जो संदेश जायचा तो गेल्याशिवाय राहणार नाही की ह्या दोघांनाच ऐक्य नकोय. असा संदेश जर गेला तर मात्र दोघांचं हे राजकीय भक्तव्य हे पतनाच्या दिशेनं जाईल, एवढं मात्र निश्चित. त्यामुळे बहन मायावती यांना ही शेवटची संधी आहे आणि भाई चंद्रशेखर यांच्या समोर संपूर्ण आयुष्य पडलेलं आहे. त्यामुळं त्यांनी त्यांच्या पुढील राजकीय कारकिर्दीला धक्का लागू नये याची खबरदारी त्यांनी सुद्धा घेतली पाहिजे. प्रकाशजी आंबेडकरांच्या भूमिकेकडे निश्चितपणे आता उत्तर प्रदेशमधल्या जनतेचं लक्ष लागून आहे आणि अर्थात संपूर्ण भारतातील आंबेडकरी जनतेचे सुद्धा प्रकाशजी आंबेडकरांच्या भूमिकेकडे लक्ष लागून आहे. कारण जे उत्तर प्रदेशमध्ये घडणार त्याचे पडसाद संपूर्ण भारतात उमटल्याशिवाय राहणार नाही. जय भीम. प्रिय क्रांती मित्र हो, भीम पॅन्थर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.